नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि मित्रांनो. आज 11 सप्टेंबर 2025 गुरुवार. मित्रांनो, आज मुद्दामच आपणासमोर आलेलो आहे. आज भारतीय हवामान खाते IMD ही दर गुरुवारी आपला दीर्घकालीन लांब पल्ल्याचा हवामान अंदाज व्यक्त करत असते. त्यामुळे आज दुपारी 1 वाजता भारतीय हवामान खात्याचा दीर्घ पल्ल्याचा अंदाज आपल्या हाती आलेला आहे. आणि मित्रांनो, त्या अंदाजाचं विश्लेषण करण्याच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आलेलो आहे. येणाऱ्या 4 आठवड्यामध्ये राज्यामध्ये कसा पाऊस असेल आणि कशा पद्धतीनं पावसाचं रिटर्न केव्हापर्यंत रिटर्न जाईल या संदर्भातल्या काही गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, खऱ्या अर्थानं सातत्याने सप्टेंबरच्या आणि ऑक्टोबरच्या वातावरणावर आमचं लक्ष आहे. ज्याही काही हवामान प्रणाली विकसित होत आहेत आणि या प्रणालीचा थेट राज्यावर कशा पद्धतीने परिणाम होणार आहे हे वारंवार आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. पण तरी सुद्धा मित्रांनो, आपल्याला भारतीय हवामान खात्यावर एक मोठा विश्वास आपल्याला व्यक्त करावा लागेल, ठेवावा लागेल. कारण साधारणतः 150 वर्षाचा इतिहास आपल्या भारतीय हवामान खात्याला आहे. आणि आज भारतीय हवामान खात्याने अधोरेखित केलेले आहे, जे आपण सातत्याने सांगत आहोत की दसरा दीपावलीमध्ये पाऊस राहणार आहे. मी तर तुम्हाला यापूर्वी सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितले आहे की 4 नोव्हेंबर पर्यंत राज्यामध्ये पाऊस रेंगाळत राहणार आहे. आज तसे IMDने सुद्धा साधारणतः 9 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस रेंगाळणार, म्हणजेच दिवाळी दसऱ्यात सुद्धा पाऊस हा राज्यामध्ये राहणार आहे. आणि मित्रांनो, याचं मुख्य कारण जे असणार आहे, बंगालच्या उपसागरातून वारंवार येणाऱ्या ज्या काही लो प्रेशर सिस्टीम आहेत, या लो प्रेशर सिस्टीम जो काही आपला परतीचा प्रवास मान्सूनचा होत असतो, या परतीच्या प्रवासाला अडथळा आणणार आहे, त्याला ब्रेक करणार आहे. वारंवार ब्रेक केल्या कारणानं परतीचा पाऊस राज्यातून लवकर काढता पाय घेणार नाही. कारण अँटी सायक्लोन आणि बंगालच्या उपसागरातले लो प्रेशर या दोघांचा मिलाप हा महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दीर्घकाळ पाऊस रेंगाळणार आहे. आणि मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये आमचा शेतकरी मित्र बळीराजा हा निश्चितच संकटात सापडणार आहे. मित्रांनो, अगदी आपण गेल्या 2 दिवसापासून राज्यातील पावसाच्या ॲक्टिव्हिटीज पाहत आहोत. तर पूर्व विदर्भातून पावसाच्या ॲक्टिव्हिटीज सुरू झालेल्या आहेत. दक्षिण महाराष्ट्रातून पावसाची ॲक्टिव्हिटी सुरू आहे. सध्या लाईव्ह म्हणजे येणाऱ्या 3 घंट्यात अमरावती विभागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणजे या सर्व गोष्टी निश्चितच शेतकऱ्यांना हानिकारक ठरणार आहेत. हा जो पाऊस होणार आहे आता, हा शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त असणार आहे. निश्चित पिकांना सध्या काही अंशी पाण्याची आवश्यकता आहे, परंतु जो पाऊस पडणार आहे आता, हा अतिरिक्त असणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांची नासाडी सुद्धा होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. नवे ती होणारच आहे. तर मित्रांनो, हा जो पाऊस राहणार आहे साधारणतः ऑक्टोबर पर्यंत आणि सप्टेंबरमध्ये कशा पद्धतीचा असेल, त्यावर एक धावता आढावा आपण टाकू. सातत्याने आपण बंगालच्या उपसागरावरील लो प्रेशर सिस्टीमवर लक्ष ठेवून आहोत. आणि ही लो प्रेशर सिस्टीम मित्रांनो, राज्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये अधिक जोरदार एंट्री करणार आहे. विशेषतः पुणे विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा धुमाकूळ ही लो प्रेशर सिस्टीम घालणार आहे. जेव्हा ही लो प्रेशर सिस्टीम महाराष्ट्र आणि तेलंगणा यावर येईल, त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस पडेल. आणि खाली जसं ही सोलापूर मार्गे पुणे विभागात, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात एंट्री करेल, त्यावेळेस तिला बंगालच्या उपसागराचं बाष्प आणि प्लस अरबी समुद्रावरील बाष्प पुरवठा होणार आहे. त्यामुळे ती अधिक तीव्र बनणार आहे, अधिक स्ट्रॉंग बनणार आहे. आणि संपूर्ण जो घाट आहे आपला उत्तर पश्चिम, या संपूर्ण घाटावर जोरदार ते अतिजोरदार पाऊस साधारणतः 13 तारीख ते
तारखेपर्यंत राज्यामध्ये त्याची नोंद होणार आहे. 13 ते 17 येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये ही सर्व कंडिशन घडणार आहे आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये सांगली साताऱ्याकडं पूर परिस्थिती, मराठवाड्यातील गोदावरी नदीला सुद्धा मोठा पूर येण्याची शक्यता आहे. भीमा नदी, सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीला सुद्धा मोठा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण प्रचंड प्रमाणात पावसाचा मुख्य ट्रॅक हा पुणे विभाग आहे आणि या पुणे विभागामध्ये विशेषतः दक्षिणेकडील भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस राहणार आहे. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर सुद्धा आलेला आहे, अहिल्यानगर आहे, संपूर्ण भाग त्यानंतर सोलापूर आहे, या विभागात राहणार आहे. मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे. बहुतांश नद्यांना पूर येणारा हा पाऊस असेल. नद्यांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक राहणार आहे आणि या पावसामुळे मराठवाड्यातील जी अद्याप मी सकाळी सांगितले आणि आताही सांगतो की लघु आणि मध्यम प्रकल्प जे भरणे बाकी आहेत ते भरणार आहेत, यात कुठेही दुमत नाही. मित्रांनो, या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अधिक तीव्र होणार आहेत, हा एक अंदाज लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या पिकाची काढणीचे आणि इतर गोष्टीचे नियोजन करा. शेतातील अतिरिक्त जे पाणी आहे याचा निचरा करण्यावर जोर द्या. कुठेही शेतामध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या. मित्रांनो, निसर्गाला तर आपण टाळू शकत नाहीत. या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर विजा, वारा जोरदार वाहणार आहे. त्यामुळे विजांचं प्रमाण सुद्धा खूप आहे. विजा सुद्धा पडू शकतात, जीवितहानी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आपले पाळीव प्राणी असतील, जनावरं असतील, आपल्या स्वतःची काळजी घ्या, इतराची काळजी घ्या आणि सतर्क राहा, सावध राहा. धन्यवाद.